त्यांना जर शून्य जागा मिळणार असतील बरं आणि त्यांनाच उद्या जाऊन भाजपच्या चिन्हावर जर लढायची वेळ येणार असेल हां तर लोक का त्यांच्याकडे जातील? माझं एकच म्हणणं आहे, मला तुम्ही बच्चा म्हणा, बाल मित्र मंडळ म्हणा, नाही तर काही म्हणा, पण मी युवांचं प्रतिनिधित्व तिथे करतो. आम्ही लहान आहे तर लहान आहे, बच्चा आहे तर बच्चा आहे. 4 जूनला कळेल बच्चा कोण आणि काय कोण. आत्ता जो 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिन होणार आहे, तर त्यानिमित्त सुनील तटकरे यांनी आजच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की 10 जूनला पक्षामध्ये आमच्यात म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये भरपूर प्रवेश होणार आहेत आणि आणखीन एक मोठा धक्का आम्ही पवार गटाला देणार आहोत. तर तुम्हाला त्यात तथ्य वाटतं? 4 जून तर येऊ द्या, नंतर बघू. 4 जून तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे? नाही, महत्त्वाचं नाही. त्यांना जर शून्य जागा मिळणार असतील बरं आणि त्यांनाच उद्या जाऊन भाजपच्या चिन्हावर जर लढायची वेळ येणार असेल हां तर लोक का त्यांच्याकडे जातील? ओके. आणखीन एक प्रश्न आहे की या सगळ्या याच्यामध्ये तुमच्यावर जी समजा जर टीका करायची झाली तर तो एक शब्द वापरला जातो, बालमित्र मंडळाचे अध्यक्ष. तर काय म्हणजे त्यांना बालमित्र मंडळ असं तुम्हाला का म्हणावंसं वाटतं? म्हणजे मी बच्चा आहे, मी लहान आहे. आणि कसं आहे, राजकारणामध्ये एक परसेप्शन आहे बरं की कार्यकर्ता हा नेहमी तरुण असतो, नेते हे नेहमी वयस्कर असतात. आणि या परसेप्शनची, नाही तर या अशा पद्धतीची ज्या ज्या लोकांना सवय झालेली आहे, त्यांना युवा एखादा पुढं येत असेल, नाही तर योग्य अशी भूमिका घेत असेल तर ती पटत नाही. बरं माझं एकच म्हणणं आहे, मला तुम्ही बच्चा म्हणा, बाल मित्र मंडळ म्हणा, नाही तर काही म्हणा, पण मी युवांचं प्रतिनिधित्व तिथे करतो. बरं आणि येत्या काळामध्ये युवाच ठरवणार आहेत कोण आमदार बनायचं, कोणाला बनवायचं, कोणाला नाही बनवायचं. त्यामुळे हे जे कोणी आहेत, जे कोणी असतील, त्यांना उद्या जाऊन कदाचित MLC पाहिजे असतील, नेत्याला खुश करायचं असेल, TV वर येऊन नेते कदाचित खुश होतील, पण आम्ही जे करतोय ते लोकांना विश्वासात घेतोय. ओके. आणि आम्हाला लोकांना विश्वासात कसं घ्यायचं हे तिथं माहिती आहे. त्यामुळे ते जे काय बोलतात त्याकडे आम्ही खूप लक्ष देत नाही. आम्ही लहान आहे तर लहान आहे, बच्चा आहे तर बच्चा आहे. 4 जूनला कळेल बच्चा कोण आणि काय कोण. नगर जिल्ह्यातला सुजय विखे विरुद्ध निलेश लंके हा सामना पण बऱ्यापैकी गाजला. तर तुमचा काय नगरमधला अंदाज काय सांगतो आणि तुमच्या मतदारसंघातलं चित्र काय असेल? नाही, कमीत कमी निलेशराव हे 60-70 हजार खासदार झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. त्यात कर्जत जामखेडचं कॉन्ट्रीब्युशन कसं असेल? त्याच्यामध्ये आम्ही, माझा अंदाजाने तसं 35-36 हजाराच्या पुढे लीड असावी, पण पैशाचा भरमसाठ वापर केला थोडी कमी होऊ शकते, पण लीड नक्कीच चांगली असेल. पारनेरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला, पण जे काही फीडिंग लोकांकडनं येतं आहे की पैसा घेतला त्यांचा, बटन मात्र तुतारीचं दाबलं. ओके. तर हे सगळं बघता कमीत कमी 50 हजाराची लीड असेल. आणि जर खरंच जे लोक म्हणत आहेत की आम्ही त्यांच्याकडनं प्रसाद घेतला पण मतदान हे लंकेंना केलं, तर मग लीड त्यांची 1.5-2 लाखाच्या आसपास असू शकते.